देत भाकात. डेलेनीच्या व्हीलचेअरला रिमोट कंट्रोलचा युनिट बसून त्याचा काटा काढायचा हा माझा प्लॅन फेल होणार नाही आणि माझ्यावर कोणाला संशयही येणार नाही यामुळे मला भीती वाटत नव्हती. कारण असं की विजेच्या धक्क्याने मृत्यू असंच सिद्ध होणार होतं. यासाठी डेलेनीचा सेट त्या हिशोबाने तयार करणं आवश्यक होतं. मी माझ्या शेडमधील वर्कशॉपमध्ये गेलो. डिझाईन प्रमाणे तारांची इतर पार्टशी जोडणी सुरू केली. प्रत्येक तारेला तिच्या योग्य जागी जोड देताना, प्रत्येक वॉल बसवताना मी स्वतःला सांगत होतो की राजा, तू गिल्डाच्या स्वप्नपूर्तीच्या जवळ जात आहेस. एकदा गॅजेटचं छोटं यंत्र फिट केलं आणि शेवटी हवातून निकाल लागला की गिल्डा आणि तिची संपत्ती माझीच. असं झालं की आम्ही आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करू. माझं स्वप्नरंजन सुरू होतं. मी तर डेलेनीच्या थडग्यावर कल्पनेत फुलं सुद्धा वाहिली. माणूस असा बिनडोक विचार तेव्हाच करतो जेव्हा त्याची प्रेयसी आवाक्याबाहेर असते. पण प्रेमात असा वेडेपणा चालतो. म्हणूनच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मनात विचार आला, एखाद्या खऱ्या आंधळ्याने खरोखर वेड्या असलेल्या मुलीवर प्रेम केलं असेल का? माणूस प्रेमात आंधळा होतो व वेडाही होतो, पण हे वेडेपण सध्या तरी सुखावीत होते. या धुंदीतही माझे सरावलेले हात डेलेनीच्या सेट तयार करण्यात गुंतले होते. हे खरं, या अनाठाई विक्षिप्त विचारांनी माझं मलाच हसू आलं. डेलेनीचा सेट तयार झाला होता. त्याची ट्रायल वारंवार घेऊन मी आश्वस्त झालो होतो. सोमवारचा दिवस उजाडला. मी अधीरतेने तो ट्रकमध्ये ठेवला आणि ब्ल्यूजे केबिनकडे जाऊ लागलो. तोंडानं शिटीवर एक प्रेमगीत म्हणत मी ट्रक हाणत होतो. मला गिल्डाची आठवण झाली. डेलेनीच्या ठोशानं घायाळ झालेली गिल्डा पाहिल्यानंतर या क्षणापर्यंत माझी तिची भेट झाली नव्हती. त्यामुळे मी तिला भेटायला उत्सुक होतो. असं असलं तरी माझी योजना सफल होण्याआधी मी तिला भेटणार नव्हतो. याला एक कारण होतं. समजा ती विचित्र काही बोलली तर मला ही डेलेनीच्या खुनाची योजना रद्द करावी लागली असती आणि असं होणं मला सहन झालं नसतं. मी डेलेनीच्या केबिनला पोहोचलो तेव्हा गिल्डा आपल्या ब्ल्यू कारला ओल्या फडक्यानं पुसून स्वच्छ करीत होती. मी तिच्या बाजूनं ट्रक नेला. क्षणभर आमची नजरानजर झाली, पण मी न थांबता पुढे गेलो. डेलेनी वर्तमानपत्र वाचत व्हरांड्यात बसला होता. माझ्या ट्रकचा आवाज ऐकू येताच तो व्हीलचेअर ढकलत व्हरांड्यात रेलिंग पर्यंत आला. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. आतुरतेने वाट पाहणं कसं असतं हे त्याच्याकडे पाहिल्यावर मला कळलं. मी दिलेल्या प्रॉमिस प्रमाणे सेट आणलाय मिस्टर डेलेनी, मी म्हणालो. छान छान, मला असं काम करणं आवडतं. कसा झालाय माझा टीव्ही सेट? मी लावून देतो, तुम्हीच बघा आणि सांगा. मला माझ्या कौशल्याची तारीफ करायची नाही, तुम्हीच अनुभव घ्या आणि सांगा. मी एक लाऊडस्पीकरवर बैठकीत आणून योग्य अशी जागा पाहून फिट केला. केबल वायर पद्धतशीर लावली. टीव्ही सेटचं फिटिंग करायला मला अर्धा तास लागला. त्यानंतर टीव्ही कसा ऑन ऑफ करायचा, व्हॉल्यूम कितीने कसा चांगला राहील याचा तपशील डेलेनीला समजावून सांगितला. यानंतर मी एक LP रेकॉर्ड लावली, लाऊडस्पीकरशी कनेक्शन जोडलं आणि स्विच ऑन केला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे बैठकीत गाण्याची मधुर लहर निनादत होती. डेलेनीचा चेहरा आनंद, आश्चर्य आणि समाधानानं प्रकाशल्यासारखा दिसला. डेलेनी खुश होऊन म्हणाला, असं वाटतंय की ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कार्यक्रम या माझ्या बैठकीत होतोय. एवढं झाल्यावर मी त्याला टीव्ही सेटचं ऑन ऑफ समजावून सांगितलं. सोबतच खास तयार केलेला रिमोट कंट्रोल त्याच्या व्हीलचेअरच्या एका हाताला क्लिप लावून फिट केला. हा रिमोट आकाराने लहान व 3 बटनचा होता. एका बटननं टीव्ही ऑन ऑफ करायचा आणि दुसऱ्या बटननं टीव्हीचा आवाज लहान मोठा करायचा व तिसरीनं स्क्रीनवरील लाईट हवा तसा करून घ्यायचा. या सर्व क्रिया मी स्वतः डेलेनीला करून दाखविल्या. तो प्रसन्न झाला. रिमोटचं प्रत्येक बटन मी रबर बँडनं पक्क केलं होतं. फक्त जिथून करंट पास होऊ शकेल तेवढाच भाग व्हीलचेअरच्या हाताला सरळ स्पष्ट होईल असा राहू दिला होता. रिमोट आणताना 2 बटनानंतर लावलेला रबर बँड मी हलकेच काढून घेतल्या. आता रिमोटची करंटवाली स्टीलची बटन आणि व्हीलचेअरच्या हाताचा स्टील याचा सरळ संपर्क साधला गेला होता. मिस्टर डेलेनी, सेट कसा वाटला? आवडला का नाही? मी विचारलं. ऑफकोर्स आवडला. तुम्ही माझ्यासाठी आज सर्व काही केले. हा सर्वोत्तम सेट झालाय असं मला वाटतं. थँक्स अ लॉट मिस्टर ईगन. डेलेनीचे हे उद्गार ऐकून मला वाटलं की सध्या तरी गोष्टी माझ्या बाजूने अनुकूल घडतात आहेत. मला खरी चिंता त्या मेक्सिकन मोलकरणीची होती. पण डेलेनीच म्हणाला की बस स्टॉप पासून मारियाला हे केबिन दूर पडत असल्यामुळे उद्यापासून ती येणार नाही. मला बरं वाटलं. माझ्या मार्गातील अडथळा आपसूक दूर झाला. डेलेनीनं मला पुन्हा धन्यवाद दिलं आणि टीव्ही चालू केला. माझं सगळं लक्ष त्या हाताच्या बोटांकडे होतं. ठीक आहे रीगन,
मी उद्या चेक पाठवतो. अजून कोणी विचारलं तर मी तुझं नाव सुचवीन, तो म्हणाला. थँक्स मिस्टर डेलेनी. आता मला एकच अपेक्षा होती. शुक्रवारी गिल्डा ग्लीन हिलला शॉपिंगला गेली असताना डेलेनीच्या हातून हवी ती चूक घडली तर डेलेनी संपलाचे हे ठरलेलं होतं. पण हे डेलेनीच्या हातात होतं आणि माझं भवितव्य नशिबाच्या हातात होतं. आमच्या दोघांच्या भविष्य नियतीच्या हातात होतं. वाट पाळणं एवढं मात्र माझ्या हाती होतं. आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांच्याकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहिलं तर लक्षात येतं की हे जे काही होतंय ते आपल्यामुळे. पण हा गैरसमज आहे. कारण असं की जे घडलंय व जे घडणार आहे ते नियती घडवत असते. आपण फक्त निमित्त मात्र असतो. करता करविता ईश्वर असतो. न कळत हे विचार माझ्या मनात असतानाच मी ट्रक सुरू करून गेटकडे जायला लागलो. गिल्डानं निरखून माझ्याकडे पाहिलं. मी फक्त अर्धवट हात वर करून तिला विश केलं पण थांबलो नाही. साईड मिरर मध्ये मला दिसत होतं की ती अजूनही माझ्याकडे निरखून पाहत होती. तिलाही कळायला पाहिजे की आधी गळ्यात पडायचं आणि मग त्याच गळ्याला नख लावायचं, टांगत ठेवायचं हे किती क्लेशदायक असतं ते. मी माझ्या केबिन मध्ये परत आलो. माझ्या मनात समाधान होतं. टीव्ही सेट डेलेनीला आवडला. त्याचा आनंद तर होताच पण मारिया नामक अडथळाही दूर झाला होता. ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडणारी होती. या वेळेपर्यंत दैवाचा कल माझ्या बाजूने होता. आता प्रश्न होता गिल्डाचा. ती शुक्रवारी ग्लीन हिलला राहील आणि रिमोटनं टीव्ही सुरू करून आपल्या आवडीचा चॅनल पाहण्यात रममाण होईल. पण डेलेनी टीव्ही सेट ऑन करेल काय? मी टीव्हीच्या होणाऱ्या कार्यक्रमाचं वेळापत्रक पाहण्यासाठी टीव्हीचं साप्ताहिक उघडलं आणि शुक्रवारचे होऊ घातलेले कार्यक्रम वाचले. मला सुखद धक्का बसला. कारण शुक्रवारची सकाळ एक चॅनलवर जॅक डेम्पसची प्रसिद्ध दे मार फाईट असणारी फिल्म दाखविणार असल्याचं मला आढळलं. ही फिल्म सकाळी 9:45 ला दाखविली जाणार आहे. त्यामुळे डेलेनी ही संधी वाया घालविणार नाही याची मला खात्री होती. मला पुन्हा एकदा जाणवलं की नशीब माझ्या बाजूने आहे. माझ्या मार्गात अजून काही अडथळे आहेत. ते कसे दूर होतात यावर यश अपयश अवलंबून आहे. पहिली गोष्ट अशी की येत्या गुरुवारी मला ब्ल्यूजे केबिनला जाऊन रिमोटचा एक भाग विद्युत प्रवाह वाहील अशा स्थितीत आणायचा होता. दुसरी अडचण अशी की कार्यक्रम सकाळी 9:45 असल्यामुळे गिल्डा घरी असताना जर डेलेनी मेला तर कसं? हा एक विचार मला अस्वस्थ करीत होता. अशा परिस्थितीत डेलेनी झटक्याने जर खाली पडला आणि गिल्डा धावून त्याला काय झालं हे पाहायला गेली तर ती सुद्धा डेलेनीला विजेच्या प्रवाहामुळे चिकटून बसेल आणि मरेल. हे मला नको होतं. जिच्यासाठी ही सगळी धडपड तीच जर कैलासवासी झाली तर काय? प्रयत्नांती असफलता असंच होईल. हीच माझी खरी डोकेदुखी होती. या विचारांच्या गुंताड्यात फसलो असतानाच मला एक कारचा आवाज ऐकू आला. क्षणभर असं वाटलं की कुठे गिल्डा तर आली नसेल ना, आणि ताडकन उभा राहिलो. पण ती नव्हती. येणारी व्यक्ती मॅट लॉसन ही होती. हा तो विमा एजंट होता ज्याला मी कस्टमरची यादी दिली होती. लॉसनने आपली कार गेटपाशी उभी केली आणि तो माझ्याकडे आला. मी उभा होतो. मला पाहताच एअर हॉस्टेस सारखं व्यावसायिक हास्य आपल्या चेहऱ्यावर दाखवीत म्हणाला, हॅलो मिस्टर रीगन, कामात आहात का? नाही, या ना, या आत. उपयोगी पडली का नाही माझी डायरी? म्हणजे काय? अहो, त्या डायरीच्या भरोशावरच तर मी 20 टीव्ही ग्राहकांचे विमे उतरवले. नाहीतर मला प्रत्येक केबिन मध्ये मुसंडी मारावी लागली असती. तुमचं कामच येते. म्हणजे? अहो, तुम्ही विमावाले भूतासारखे ग्राहकांच्या असे काही मानगुटीवर बसता की तो बळीचा बकरा बनतोच. काही प्रमाणात घडतं खरं असं. बरं, ते जाऊ द्या. हे तुमच्या कमिशनचे पैसे. असं म्हणून लॉसनने माझ्या हातावर $10च्या 2 नोटा ठेवल्या. मला वाटलं ठीक आहे एवढं. मी मानेनच होकार दिला अन नोटा खिशात कोंबल्या. थँक्स, मी म्हणालो. लॉसनने मला विचारलं, मिस्टर रीगन, लॉस एंजेलिसच्या ॲक्रमे स्टोअरमध्ये एक नवीन ट्रोजन रेडिओ आणि टीव्ही सेटचं प्रदर्शन करतात आहेत. ते तुम्ही बघितलंय का? हा एक बावळटपणाचाच प्रकार आहे असं माझं मत आहे. जर धंदा म्हणून तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. मी तो सेट पाहिल्याशिवाय माझं मत सांगू शकणार नाही. मी स्वतः सेट तयार करतो आणि विकतो, सर्व्हिसही देतो. पण तुम्ही म्हणताय म्हणून जाऊन पाहीन. जरूर. मला त्या ट्रोजन सेटमधील एक गोष्ट खूपच आवडली. त्यात एक टाइम क्लॉक बसवण्यात आला आहे. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची वेळ त्या क्लॉकमध्ये सेट करायची. ही वेळ होता क्षणी तुमचा कार्यक्रम सुरू होईल. तुम्हाला वाट पाहत बसण्याची गरज नाही लागणार. गजर लावायचीही गरज उरत नाही.
मी आतून उत्तेजित झालो होतो, पण चेहरा सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. मनात विचार आला की या एजंटने माझ्या समस्येला सोपं करण्याचा मंत्रच मला शिकवलाय. एक टाइम क्लॉक घड्याळ आपला हेतू सिद्ध करेल. म्हणजे या सेटमध्ये एक घड्याळ सेट करेल आणि त्याच वेळी कंट्रोल सेट कार्यरत होईल. वीज प्रवाहित करेल. लॉसन गेल्यावर मी माझ्या योजनेचा पुन्हा विचार केला. माझ्या हातून कोणतीही चूक झाली नाही तर ही योजना फुलप्रूफ होईल हा विश्वास मनात निर्माण झाला. दुसरं असं की डेलेनीचा मृत्यू झाल्यावर डॉक्टर मेलॉट त्याच्या शवाची परीक्षा करील काय. एक दुसरा स्थानिक डॉक्टर जो स्कॉटलंड गेली 20 वर्षे मॅलॉर्डला मदत करीत होता, पण तो भित्रा होता. शव तपासणी म्हटलं की त्याला त्याच्या अंगावर काटा येईल, त्यामुळे मेलॉर्ड म्हणेल त्याला तो हो म्हणून तो मोकळा होईल असं मला वाटलं. आणि डॉक्टर मेलॉर्डला खिशात घालणं मला अवघड नव्हतं. मी या भागातील 3 म्हाताऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर विसंबून होतो. ते 3 म्हातारे म्हणजे माझा जुना मित्र जेफरसन, डॉक्टर मेलॉट आणि त्याचा सहाय्यक डॉक्टर जो स्कॉटलंड. हे तिघेही आपल्या कामात तरबेज नव्हते. नशीब अनुकूल म्हणून तिघांना आरामात जगता येत होतं. मला त्यांच्या कमकुवतीचा लाभ उठवायचा होता. माझ्या हातून एखादी घोडचूक झाली नाही तर मी सही सलामत निर्दोष राहणार हे निश्चित होतं. माझ्याजवळ अजून 3 दिवस योजना परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने हाताशी होते. यासाठी मला टाइम स्विच क्लॉक घेणं आवश्यक होतं. लॉस एंजेलिस मधले बहुतांश डीलर्स मला ओळखत होते. मी टाइम क्लॉक घेतल्याचं त्यांच्या सहज लक्षात राहिलं असतं. त्यामुळे मी ते सॅन फ्रान्सिस्को मधून घेण्याचे ठरविले. तिथं मला ओळखणारं कुणीच नव्हतं. हे काम बिनबोबाट पार पाडण्यासारखं होतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या ट्रकने लॉस एंजेलिसला पोहोचलो आणि पुढे दुपारी सॅन फ्रान्सिस्कोला ट्रेनने गेलो. एक टाइम क्लॉक विकत घेतला. दुकानात गर्दी होती. त्यानं एक क्लॉक माझ्याकडे सरकवलं. मी पैसे दिले आणि खात्री झाली की त्याला माझा चेहरा लक्षात राहणं शक्य नाही, कारण त्याचं लक्ष इतर ग्राहकांकडेच जास्त होतं. त्या दिवशी रात्री बऱ्याच उशिरा मी आपल्या केबिनला पोहोचलो. रात्री झोपण्याचा प्रयत्न केला, पण पापण्यांवर असलेली झोप डोळ्यात उतरली नाही. मला सारखी टोचणी लागली होती की आपण हा प्लॅन जो करतोय तो बरोबर आहे का. एखाद्या निरपराध माणसाचं प्राण घेणं हे योग्य आहे का. खूप विचार मनात वादळ उठवित होते. पण जेव्हा गिल्ड्याचा विचार आला मनात, तेव्हा वाटलं आपण आपल्या प्रेयसीसाठी व त्याच्या संपत्तीसाठी ही जोखीम उचलतोय. सरळ सुरळीत पार पडलं तर आपल्यासारखा सुखी जीव जगात काय चाललंय याची पर्वा सुद्धा करणार नाही. बस मी आणि माझी गिल्डा. आमचं जग छोटंसं असेल. खूप प्रवास करू, जगभर हिंडू, महागड्या हॉटेलात जेवू, चैन करू, वेटरला मोठी टीप देऊ. आणि या क्षणी मी आपल्या खिशात हात घातला तर स्पर्श झाला लॉसनच्या $10च्या 2 नोटांचा. हा शेख चिल्लीपणा करीत असतानाच केव्हा तरी मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी 11च्या सुमारास मी डेलेनीला फोन केला. फोन त्यानेच घेतला. हॅलो, मी रिगन बोलतोय. मिस्टर डेलेनी, टीव्ही सेट कसा चालतोय. उत्तम, बेस्ट, डेलेनी म्हणाला. धन्यवाद. मला सांगा, तुम्ही प्रोग्राम साप्ताहिक येत्या शुक्रवारचा कार्यक्रम काय आहे पाहिलं आहे का. नाही, काही खास कार्यक्रम आहे का. अगदी खासम खास, एकदम झकास कार्यक्रम आहे. टेम्पसी फायटिंग फिल्म दाखवणार आहे. खरंच. वाव, ग्रेट. पण केव्हा, किती वाजता. शुक्रवारी सकाळी 9:45ला. थँक्स रिगन. बरं झालं मला आठवण करून दिली ते, नाहीतर मुकलो असतो मी या संधीला. ओ गॉड, रिगन तू अतिशय उत्तम धंदेवाला आहेस. गुड. मी रिसिव्हर खाली ठेवला. मी काही वेळ टेलिफोनकडे एकटक पाहत होतो. मला खात्री होती की शुक्रवारी सकाळी 9:40ला डेलेनी रिमोटनं टीव्ही सुरू करेल आणि हा रिमोट त्याचा घात करेल. प्रश्न एकच होता की तो गिल्डा त्यापूर्वी ग्लीन हिलला मार्केटसाठी जाईल का. या गोष्टीवर माझा कंट्रोल नव्हता. ही बाब माझ्या नियंत्रणाबाहेरची होती. ज्या पहाडी रस्त्याने मी ब्ल्यूजे केबिनकडे जातो त्या रस्त्यावर एक जागा अशी आहे जिथं लपून पाहिलं तर ब्ल्यूजे केबिन खालच्या अंगाला व ग्लीन कॅम्पकडे जाणारा रस्ता स्पष्टपणे दिसतो. मी त्या पॉइंटला सकाळी 8:30ला जायचं ठरवलं आणि इथून गिल्डा ग्लीन हिलकडे जात आहे किंवा नाही हे मला दिसणार होतं. जर 9:20 पर्यंत गिल्डा बाहेर पडताना दिसली नाही तर मी वेगानं ब्ल्यूजे केबिनकडे जाऊन डेलेनीला 9:40चा कार्यक्रम पाहण्यासाठी कंट्रोल युनिट वापरण्यापासून वंचित करणार होतो. काहीही करून मी त्याला अडवणं गरजेचं होतं. मी त्याला सांगितलं असतं की आधी मला सेट चेक करू द्या असं सांगून कव्हर काढलेलं विद्युत प्रवाही बटन मी सुरक्षित करून होणारा अनर्थ टाळला असता.
माझी पुढची खेळी अगदी सोपी होती. मी जेफ हॅमिशला फोन केला. तो लेखक आहे आणि त्याचं एक डुप्लेक्स केबिन मी ठरविलेल्या पॉइंट जवळच आहे. त्याच्याजवळ LP रेकॉर्डची भली मोठी लायब्ररी आहे. मी माझ्या तिथे असण्यासंबंधीची कल्पित कथा सहज सांगू शकलो आणि त्याच्या साक्षीला असाधारण महत्त्व राहणार, कारण तो लोकप्रिय लेखक आहे. त्याच्या साक्षीचं वजन पडणारच. फोन लागताच मी म्हणालो, तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल क्षमस्व मिस्टर हॅमिश. मी रिगन बोलतोय. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी एक गॅजेट तयार केलंय. हे तुमच्यासाठी तयार केलंय म्हणा ना. हे रेकॉर्ड सुरू असतानाच तिला ब्रश केल्यासारखं साफ करते. याला असा द्रव लागलेला असतो ज्यामुळे रेकॉर्ड स्वच्छ तर होतेच, पण धूळ पडली तरी त्याचा परिणाम होत नाही. अरे वा, हे तर आश्चर्यच आहे. एकदा बघायला मिळेल का? मी उद्या 9:30च्या सुमारास तुमच्या केबिनकडेच एका कामानिमित्त जाणार आहे. साधारण 9:30 पर्यंत मी येईन. चालेल ना? ऑफकोर्स चालेल. यू आर वेलकम. थँक्स. मी फोन ठेवला. माझी कल्पित कथा तयार झाली. डेलेनी 9:45ला मरणार होता. त्यावेळी मी मिस्टर हॅमिशकडे माझ्या नव्या युनिटचं प्रात्यक्षिक करून दाखविणार होतो. म्हणजे मी घटनास्थळी नव्हतो तर हॅमिशकडे होतो. हॅमिश हा माझा गरज पडल्यास साक्षीदार बनू शकेल हे निश्चित झालं होतं. हे सर्व पचण्यासारखं होतं. तो बुधवारचा दिवस होता. गुरुवारला माझ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग मला पार पाडायचा होता. गुरुवारचा दिवस उजाडला व संपला. रात्री बरोबर 9:30 नंतर टूलकिट घेऊन पायीच मी ब्ल्यूजे केबिनकडे चालू लागलो. मनात गिल्डाची सोबत होती. शिवाय योजनेसंबंधीचे असंख्य विचार मनात चक्रीवादळ उठवित होते. प्रेमात माणूस किती बावळट होतो हे आठवून माझं मलाच हसू आलं. मी ट्रक मुद्दामच वापरायचा नाही असं ठरवलं, कारण जर कोणी मला ब्ल्यूजे केबिनकडे जाताना पाहिलं तर निष्कारण माझ्यावर शंकेचं सावट पडलं असतं. मला नसती झंझट नको होती. मी पायीच निघालो. पायी जाताना विचार करता येतो. संपूर्ण योजनेचा विचार करून कुठे काही कमी पडतंय का हे तपासून पाहत होतो. कुणी समजा पाहिलंच तर फिरायला जातोय म्हणून सांगायचं. समजा कुणी आगाऊ खोचकपणा म्हणाला की फिरायला जाताना टूलकिट कशाला हवी, तर माझं उत्तर तयार होतं. समजा वाटेत एखाद्या ग्राहकानं आवाज दिला की आलाच आत या बाजूला, तर आमच्या टीव्हीचा हा दोष काढून द्या ना, म्हणून सोबत ही किट ठेवलीये. मी सुमारे 25 मिनिटं चालत गेलो आणि मेन रोड सोडून आतल्या आड रस्त्यानं पाऊल वाटेनच पुढे चालू लागलो. आकाशात चंद्र होता. त्याच्या मंद प्रकाशात झुडपांमध्ये मला सहज चालता येत होतं. चंद्राच्या गोल्ड फ्रेममध्ये मला गिल्डा दिसत होती. इकडच्या वाटेनं कुणा इतराची येण्याची शक्यता कमीच होती. 10ला 10 मिनिटं असताना मी डेलेनीच्या गेटपर्यंत पोहोचलो. गेटवरून हलकेच आतल्या बाजूला उतरून पायाचा आवाज न होऊ देता केबिनपर्यंत पोहोचलो. लाऊंजमध्ये उजेड होता व टीव्हीतून संगीताचा आवाज कानावर पडत होता. केबिन भोवती उंच झाडी होती. तिचा आडोसा घेत मी केबिनच्या मागल्या बाजूकडे पोहोचलो. मी वरांड्यापासून मागच्या दाराकडे गेलो. हलकेच हँडल फिरवलं आणि दरवाजा किचनच्या बाजूने उघडला. मी पुढे सरकलो. बैठकीतल्या उजेडामुळे मला हालचाल करणं जमत होतं. डेलेनीनं आवाज मोठा ठेवला होता, त्यामुळे निश्चित आवाज झाला तरीही त्याला ऐकू जाणं शक्य नव्हतं. मी स्टोअर रूममध्ये शिरलो. स्टोअर रूममध्ये शिरकाव होताच मी दार लावून घेतलं आणि खिशातून पेन टॉर्च काढला. ती अंधारली खोली उजळून निघाली. बराच वेळ मी शांतपणे उभा होतो. दाराची पाटी मी अर्धवटच उघडली. समजा गिल्डा डोकावली तर या दाराच्या पाठीआड मी लपू शकलो असतो. मी भिंतीला टेकून उभा राहिलो. मनावर भरपूर दडपण होतं. संधीची वाट पाहणं तर त्याहून. डेलेनीनं ठीक 10:30ला टीव्ही बंद केला. मी भिंतीला चिकटून सरकत बैठकीच्या दिशेने चालू लागलो. माझं हृदय धडधडत होतं. ही धडधड आतून माझ्या कानावर आदळत होती. मला दार लावल्याचा आवाज ऐकू आला. स्टोअर रूमचं पार्टिशन पातळ लाकडाचं होतं, त्यामुळे पलीकडचं मला ऐकू येत होतं. डेलेनी गिल्डाला विचारत होता, तू आता झोपणार ना? ती म्हणाली, हो, त्यापूर्वी दारं खिडक्या लावून घेते. नंतर मला बैठकीत दार आतून लावल्याचा आवाज आला. तिचे पाय आता किचनमध्ये ऐकू येत होते. तिनं किचनला कुलूप लावलं आणि खिडक्या बंद केल्या. मी श्वास रोखून उभा होतो. मनात भीती दाटली. गिल्डा स्टोअर रूम मध्ये तर येणार नाही ना? पण सुदैवाने ती आली नाही. गिल्डा बैठकीकडे जाताना डेलेनीला गुड बाय म्हणाल्याचं मला ऐकू आलं. परंतु त्यानंतर डेलेनीचा आवाज आला. तो गिल्डाला म्हणाला, तुझ्या प्रियकराला आता अचानक काय झालं? तू रात्री चुपचाप बाहेर सटकली नाहीस? तो तुला कंटाळला आहे का? रात्री बाहेर जातेस याची कल्पना आहे मला. गुड नाईट. मी झोपायला जाते. गिल्डा.
जा ना, रात्रीपासून मला बदल हवाय, डेलेनी बोचक स्वरात म्हणाला. तू तुझा प्रियकर बदलतेस ना तसा. तू नवरा का बदलून घेत नाहीस डायव्होर्स घेऊन? तू भरपूर प्यालेला आहेस, गिल्डा संतापून म्हणाली. तू काय अभद्र बोलतोयस याची तुला कल्पना येत नाही. मुकाट्याने झोप, आणि झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घे. बरोबर आहे, मी झोपलो की तू बाहेर जायला मोकळी. विल यू प्लीज शट अप, गिल्डा ओरडली. यानंतर एक विचित्र आवाज गळा दाबला की जशी घुसमट होते तसा माझ्या कानांवर आला. मी स्टोअर रूमचं दार उघडून बाहेर आलो व हळूहळू सरकून अशा ठिकाणी उभा राहिलो जिथून बैठकीत काय चाललंय हे मला दिसू शकेल. मी डोकावलो तेव्हा डेलेनी गिल्डाचं मनगट व्हीलचेअरवर बसून जोरानं पिरगळत होता. त्यानं तिला आवेगानं जवळ ओढलं. त्याच्या डोळ्यात क्रोधाग्नी होता. अत्यंत क्रूरतेने तो गिल्डाकडे पाहत होता. त्या पाहण्यात विषारीपणा होता. खाऊ का गिळू असा भाव होता. एक अपंगाची तरुणी सुंदर स्त्री सहज वाममार्गाकडे वळू शकते एवढं ज्ञान डेलेनीला होतं. गिल्डाबद्दल त्याला शंका येणं स्वाभाविक होतं, पण गिल्डानं काय करायचं? तिचं तसं वागणंही अक्षम्य होतं. डेलेनी गुरकावल्यासारखा तिला म्हणाला, तू हे विसरतेस की मी तुझा नवरा आहे, होय की नाही? आणि बायको म्हणून तुझं माझ्या प्रती काही कर्तव्य आहे, हे तू कसं विसरतेस? तू जर आपल्या प्रियकराबरोबर मजा मारू शकतेस तर हक्काचा नवरा म्हणून माझ्याशी का नाही? तू जनावरासारखा दुष्ट आहेस, जाऊ दे मला. हे ऐकताच डेलेनीनं तिच्या छातीवर असा काही धक्का दिला की फरशीवर पसरल्यासारखी आपटली. खुर्चीत बसून तो तिला शाप देत राहिला. मी होतो तिथेच उभा राहिलो. माझ्या चेहऱ्यावर घाम आला होता. माझे हात संतापाने शिवशिवत होते, पण मला काही पुढाकार घेऊन बदला घेणे शक्य झाले नाही. कारण स्पष्ट होतं, माझ्या संपूर्ण योजनेवर पाणी फिरलं असतं. अशा अवेळी रात्री मी चोरासारखा आत घुसलो असताना ही अनधिकृत घटना तर ठरलीच असती. उलट गिल्डानं पोलिसांना बोलवून माझ्या विरुद्ध व नवऱ्याच्या बाजूनं कांगावा करून हा माझा प्रियकर नाही हे पटविण्याचा प्रयत्न केला असता. माझ्यातला खुनी उघड्या डोळ्यानं पाहत होता आणि कानानं ऐकत होता. उद्या डेलेनी मरणारच आहे ही खात्री जर मला नसती तर मी बेडरूम मध्ये शिरून डेलेनीला झोडपून त्याचा मुर्दा पाडला असता. पण माझे हात योजनेने बांधलेले होते. गिल्डा कशीबशी बळ एकटवून उभी राहिली. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. डोळ्यात वेगळीच चमक होती. डेलेनीकडे वळून ती म्हणाली, बस, खूप सहन केलं. आता यापुढे मी क्षणभरही इथं राहू शकत नाही. मी तुला सोडून निघून जाईन. हे ऐकताच डेलेनीनं विकट हास्य केलं. म्हणाला, तू आणि मला सोडून जाणार? शक्यच नाही. तुझं प्रेम माझ्या पैशांवर आहे, जो तुला कधीच मिळू शकणार नाही गिल्डा. माझ्या मृत्यूनंतर तुला एक फुटकी कवडीही मिळणार नाही. त्यामुळे तुला जिथं जायचं आहे तिथे जा. चालती हो इथून. गिल्डा आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली. तिनं आतून दार बंद केल्याचा आवाज मी ऐकला. हे पती पत्नीच्या प्रेमाचं थगड उभारलेलं पाहून मी हबकलोच. माझा थरकाप उडाला. थोड्या वेळानं डेलेनीने बैठकीतला दिवा मालवला व तो आपल्या बेडरूम मध्ये शिरला. त्यानेही दार आतून लावून घेतलं. गिल्डा व डेलेनी मधील कटुता जे मी पाहिलं त्यावरून माझ्या लक्षात आलं, हा एक भावनिक संघर्ष होता. ही दोघांची अगतिकता होती, अपरिहार्यता होती. तरीही जे क्रौर्य मी पाहिलं त्यामुळे गिल्डाला डेलेनीच्या जीवनातून बाहेर काढून स्वतंत्र करायलाच हवं. हो, माझा विचार अधिक दृढ झाला. दोघेही आपल्या बेडरूम मध्ये कोशबद्ध झाले. आता मी मोकळा होतो, पण योग्य वेळेची वाट पाहणं आवश्यक होतं. मी मनगटावरील घड्याळात 2 वाजल्याची वाट पाहत होतो, कारण यावेळी कोणालाही गाढ झोप लागतेच. आवाज झाला तरी ती चाळवली जात नाही. आता 2 वाजले होते. घड्याळाचा काटा 2 वर येताच मी कार्यरत झालो. मी स्टोअर रूम मध्ये गेले 4 तास अवघडून उभा होतो. तिथलं कोंदट, गुदमरून टाकणारं वातावरण मला असह्य झालं होतं. मी टूलकिट उचलली, दार उघडलं आणि बाहेर पॅसेजमध्ये आलो आणि कानोसा घेऊ लागलो. माझ्या कानावर रेफ्रिजरेटरचा व बैठकीतल्या घड्याळाचा टिक टिक असा आवाज तेवढा पडत होता. बाकी शुकशुकाट होता. मी निश्चिंत होऊन पुढे चालत गेलो. बैठकीचं दार उघडलं व आत जाताच आवाज होणार नाही अशा बेतानं ते बंद केलं. मी सरळ टीव्ही जवळ गेलो. नंतर हळूच टीव्ही सेटची मागची पाटी काढली. त्यापूर्वी मेन कलेक्शनचं लीड काढून टाकलं. यानंतर मी रिमोट कंट्रोलशी जोडले गेलेले युनिट वेगळं केलं आणि अशी व्यवस्था केली की टीव्हीतला विजेचा प्रवाह सरळ रिमोट कंट्रोलच्या बटनमध्ये शिरेल
रिमोटचं बटन दाबताच हा भयानक व्होल्टेज असलेला विजेचा प्रवाह रिमोटवरील हाताला झटका देऊन डेलेनीला स्टीलच्या खुर्चीला चिटकून ठेवेल. हे सर्व क्षणात घडेल. तो ओरडूही शकणार नाही. नंतर मी एक तार कापली व त्याचं टोक दातानं सोलून ते घड्याळाशी जोडलं व हे घड्याळ आतल्या बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवलं. मी पुन्हा एकदा सर्व यंत्रणा व त्यात केलेला बदल तपासून पाहिला. घड्याळाचा काटा ठीक 9:45ला स्पर्श करताच मेन करंट सुरू होईल व तोपर्यंत रिमोट वापरला तर कोणतंही चॅनल लावता येईल. फक्त 9:45 झाले की डेलेनी चॅनल बदलायला बटनाला स्पर्श करेल आणि करंटही त्याच क्षणी सुरू होईल व अपेक्षेप्रमाणे डेलेनी तात्काळ या तीव्र झटक्यानं मृत्यूला कवटाळेल. यामुळे गिल्डाही सुरक्षित राहील, कारण 9:45 पूर्वीच ती ग्लीन कॅम्पकडे रवाना झालेली असेल आणि जर ती ग्लीन कॅम्पला गेलीच नाही तरीही मी या नियोजित वेळेपूर्वी ब्ल्यू जे केबिनला जाऊन कोणतेही कारण सांगून घड्याळाचं कनेक्शन कापू शकेन. मुख्य कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून कनेक्शन चेक करतोय असं मी डेलेनीला पटवू शकेन. मी मागची पाटी लावली. आता सर्व सेट तयार होतं. फक्त गिल्डाच्या ग्लीन कॅम्पकडे जाण्यावर सर्व अवलंबून राहणार होतं. एवढंच. यात नशिबाचा भाग महत्वाचा होता. सर्व खात्री झाल्यावर मी टूलकिट उचलली. चोहो बाजूला पाहून काही राहिलं तर नाही ना याची खात्री केली व खिडकीकडे गेलो. हिमतीनं ती उघडली व मी अलगद वरांड्यात उतरलो. सावकाश खिडकी बंद केली आणि आलो तसाच बाहेर पडलो. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.